आमची ही मागणी असू शकते की मंत्री जे त्यावेळेसचे होते विखे पाटील साहेब यांनी आमच्यावर FIR करण्याचा त्या ठिकाणी विषय मांडला होता। आता हे सगळे पुरावे मॅट लिस्ट त्या ठिकाणी जर दिले असतील तर मग त्यांचा राजीनामा आज घ्यायला काय हरकत आहे, नाही तर त्यांच्यावर FIR करायला काय हरकत आहे, असं आमच्या सगळ्यांचं या विषयाच्या बाबतीत मत आहे। पेपरफुटीचा मुद्दा कथितरित्या जरी मांडला गेला असला तरी पण त्यावर राजकारण थांबत नाहीये। सुषमा अंधारे यांनी या निमित्तानं पेपर फुटून शिकवणी वर्गात पोचतात कसे असा सवाल उपस्थित केलाय। ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सांगताहेत की पेपर फुटीच्या संदर्भाने बोलताना एकतर ते ऑन रेकॉर्ड ऑन एअर बेमालूम खोटं बोलताहेत। माझं पुन्हा असं म्हणणं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांचे पेपर फुटताना ते पेपर नेमके वेगवेगळे क्लासेस चालवणाऱ्या संचालकांकडेच कसे येतात। जसा नीट पेपर फुटीचा पेपर हा मोठेगावकर सारख्या क्लासेसच्या मोठेगावकर संचालकाकडे होता, तीच गोष्ट ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या बाबत, तीच गोष्ट पुण्यातल्या PMC अभियंत्याच्या परीक्षेच्या बाबत, तीच गोष्ट मृदा जलसंधारणच्या बाबत, एवढ्या सगळ्या पेपरच्या परीक्षांचे पेपर फुटत असताना मुळात आयोग करतो तरी काय। दरम्यान नीटच्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात जी विद्यार्थ्यांनी